ओळख होती त्यांची. तर त्यांना वाटले गावडं म्हणजे घरच्यांना आमच्या तिथे गावडं वगैरे म्हणतात. एक तर मुलाच्या डोक्यावरचे केस कापा, नाहीतर मुलाला घेऊन घरी जा. आमच्या शाळेत हे चालत नाही, ही अंधश्रद्धा आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. वडिलांनी माझ्यासमोर, मी लहान होतो, काही एवढं कळत नव्हतं त्यावेळी, पण माझ्या समोरच मुख्याध्यापकांना सांगितलं, तुमची शाळा राहिली तरी चालेल, हे देवाचे केस आहेत, हा देवरशी आहे, आम्ही केस काय कापू शकत नाही, तुमची शाळा राहिली तरी चालेल, परत आम्ही जाऊ. हे 2 दिवस मी 5वीला हायस्कूलमध्ये बसलो होतो. पुढे परत गावाकडे कसं 7वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असते, 2 शिक्षक असतात, त्यांना माहिती आहे घराची मुलं अशीच असतात, किती सांगा हे काही सुधारणार नाही. 7वी पर्यंत कसं कसं परत त्याच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण पूर्ण केलं. 7वी पर्यंत काय शिकलो हे मला आज पण आठवत नाही, कारण मी शिक्षण काय असतं हे काहीच माहित नव्हतं, ऍक्च्युअली काही माहित नव्हतं खरं सांगायचं. पण 7वी नंतर म्हणजे जसं जसं 7वी जवळ आली, 7वी पास पण झालो. व्हॉट नेक्स्ट? 7वी नंतर एकतर 8वीला जायचं, नंतर परत शेळ्या मेंढ्यांच्या मागे. पण ह्या 7वी पर्यंतच्या पिरियड मध्ये म्हणजे जवळपास 13-14 वर्ष शेळ्या मेंढ्यांच्या मागे फिरणं, जटा होत्या, देव अंगात आणलं येणं, मग चुलते वगैरे सांगायचे की तू यांना हे सांग ते सांग, इथं पाणी लागेल, तुझं असं होईल तसं होईल, मोगड का कोंबडा का, सगळं झालं. धनगरी गोव्या म्हणणं, ढोल वाजवणं, सगळे कार्यक्रम केले, देव बसवणं, चक्या, सुवासण्या, भरपूर सारे कार्यक्रम या 13-14 वर्षामध्ये केले. पण हळूहळू नंतर कळायला लागलं की आम्ही पाल्याच्या झोपडीत राहायचो. छपराचं होतं, उसाचं पाचट असतं त्या छपरामध्ये राहायचो. पाऊस आला तर सगळं घराचं साहित्य होऊन जायचं. आई मजुरी करायची वडिलांच्या बरोबर, मी शेळ्या मेंढ्यांच्या मागे राहायचो. कोणत्या पैशामध्ये आठवड्याचा बाजार व्हायचा, त्याच्यावरच आठवड्यावर चालायचा. त्यावेळेला गुळाचा चहा प्यायचा. म्हणजे आज गुळाचा चहा फॅशन म्हणून पितात, त्यावेळेला आम्हाला साखर मिळायची नाही म्हणून आम्ही गुळाचा चहा पित होतो. गव्हाच्या चपात्या कधी मिळायच्या नाही, ज्वारीची भाकरी, भात, बस एवढं. पण त्या परिस्थितीची जाणीव व्हायला लागली की हे खूप वाईट आहे. आपल्या वडिलांनी तसं केलं, आपल्या आजोबांनी तसं केलं, तेच आता रूढी परंपरागत आपल्याकडे आलंय. आपणही आता हे कंटिन्यू असंच पुढे चाललं. हे कुठंतरी बदललं पाहिजे, चेंज झालं पाहिजे. त्या परिस्थितीची त्यावेळेच्या जाणीव कुठंतरी मनामध्ये झाली आणि मी मग परत 13व्या वर्षी घरच्यांच्या विरोधात बंद केले. म्हणजे देवबी काही नाही, मला 8वीला हायस्कूलला शाळेला जायचंय, मला शिकायचं आहे. एक तर रितसर माझं जावळ काढा, मामाला बोलवा, रितसर जावळ काढा, नाहीतर आमच्या घरी कसं मेंढरा असल्यामुळे मेंढराची लोकल कापाची कातर असते, कात्री हातात घेतली, मी माझे मी केस आत्ता कापतो, मला देवानं काही करू द्या, पण मला शाळेत जायचं. त्यावेळेला घरचे घाबरले. त्यांना असं वाटलं अरे हा देवच अंगात आला, परत देवच बोलतोय. म्हटलं देवच बोलतोय असं समजा, पण हे करायचंय. त्यानंतर मग आमचा जो मोर्चा बिरोबा देव असतो तुमच्या समाजामध्ये, त्या देवाला पाऊल लावून एक बोकड कापला. म्हणजे माझ्या केसांसाठी बोकडाचा बळी केला, बिचाऱ्या बोकडाचा बळी केला. त्यावेळेला बोकड कापून 13व्या वर्षी माझं जावळ काढलं. पण ह्या 13 वर्षात खूप अवेदना किंवा खूप अडचणी, कधी कपडे मिळाले नाही, गावगाव फिरलं, वरती वेण्या आहेत, मुलांची कपडे, गावातल्या मुलांना तर कळतं की हा मुलगा आहे, पण पाहुण्यांच्याकडे गेले तर ते विचारायचे की तू मुलगा आहे का मुलगी आहे, कारण वय लहान, वरती वेण्या, तू वेण्या घालतो, केस आहे किंवा मुलांचे कपडे घालून कसा फिरतो. तर हे असं विचित्र वाटायचं मला. पण त्याची परिस्थिती, परंपरा, रूढी या कंटिन्यू आमच्या समाजात कंटिन्यू चालतात किंवा चालत राहिल्या, तर त्याच्या विरोधात मी कुठंतरी म्हणजे असं तुम्ही सांगितलं नाही मला किंवा काय, पण असं वाटलं की त्या परिस्थितीची जाणीव झाली की आपल्याला एक चेंज करायचं. आणि मी ज्यावेळेस ते केस कापून मी परत त्याच हायस्कूलला, मोठा हायस्कूल जसं खाडे हायस्कूल आहे तसं त्याच्यापेक्षा एक मोठा हायस्कूल आहे, त्या हायस्कूलला मी 8वीला प्रवेश घेतला. 4 तुकड्या होत्या हायस्कूलला, मी 4ही तुकड्या 8वीला पहिला आलो होतो, 9वीला पहिला आलो, 10वीला पण 4 तुकड्यामध्ये मी पहिला आलो, केंद्रामध्ये दुसरा आलो होतो त्यावेळेला.
म्हणजे शिक्षण त्यावेळेला असं कुठंतरी समज शिक्षणानं हे सगळं चेंज होऊ शकतं, त्यासाठी आपल्याला शिकलं पाहिजे. शिक्षकांनी जसं आज हे शिक्षक तुमच्या पाठीचे विद्यार्थी मित्रांनो खूप लकी आहात तुम्ही. त्यावेळेला मलाही त्या हायस्कूलच्या शिक्षकांनी खूप मदत केली. माझी पूर्ण फी किंवा 1-2 शिक्षक फी भरायचा. आजारी पडलो तर मला डॉक्टर करण्याचे, कारण त्यांना घरची परिस्थिती माझी माहिती होती. पण विद्यार्थी खूप हुशार आहे. आज तुम्ही लोक खूप म्हणजे एखादा हुशार विद्यार्थी असाल तर त्याच्या खंबीर पाठीमागे उभं राहताना त्याला तुम्ही घडवत असता. ते तुमचं कर्तव्य नसतं, त्याच्यासाठी तुम्हाला काही पगार पाणी काही मिळत नसतं, पण हे आतून तुमच्या एनर्जी ऊर्जा असते किंवा तुमचा एक शिक्षकी पेशा तुमची एक ढाल असते, त्याच्याविषयी जर तुम्ही ते करत असता. तसं मलाही त्यावेळेला शिक्षकांनी मदत केली. 10वी झालं, पुढं काय गावाकडून मग तालुक्याच्या ठिकाणी कराडा तालुका आहे, मोठा तालुका आहे. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यानं खूप साऱ्या शिक्षण संस्था चांगल्या आहेत. मी यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजला 11वी-12वीला सायन्सला प्रवेश घेतला. राहण्यासाठी मागासवर्गीय विद्यालयामध्ये मार्क चांगले होते तर मला लगेच ॲडमिशन मिळालं. 2 वर्ष मी त्या वसतिगृहामध्ये काढले. वसतिगृहामध्ये 27 रुपये 25 रुपये मासिक भत्ता मिळायचा, शैक्षणिक साहित्य मिळायचं, वह्या पुस्तकं मिळायचे, जेवणाचा खर्च सगळा खर्च झाला. 12वी सायन्स झालो. सायन्स नंतर पुढं काय करायचं, आता नवोदय सर आहे कितीतरी लोकांना इथं आता जेई CET याच्यातून ते घडवत असतात. म्हणजे शापूर तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षापासून बघतो मी की विद्यार्थ्यांना घडवत आहेत की ते इंजिनियर व्हावे, डॉक्टर व्हावे, पुढे जावे. पण मला त्यावेळेला हे माहीत नव्हतं की 12वी सायन्स नंतर काय करायचं असतं. त्यावेळेची ॲडमिशन प्रोसेस खूप वेगळ्या होत्या. आताच्या या किंवा जेई असं काही नव्हतं. 1997 साली गावातून घरातून एक मोठी अशी लांब छत्री भाकरीचा डबा बांधून इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनला मी सांगलीला वाचन कॉलेजला गेलो होतो 1997ला. काही माहीत नव्हतं, फक्त कोणीतरी मला सांगितलं होतं की इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे तर गव्हर्नमेंटचं कॉलेजच घ्यायचं, सिव्हिल घ्यायचं नाही, मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच घ्यायचं. माझे मार्क्स तोडके होते, म्हणजे जेवढे 10वीला मार्क्स होते तेवढे 12वीला नव्हते मिळाले. पण माझ्या मेरिटप्रमाणे मला काय इंजिनिअरिंगला म्हणजे गव्हर्नमेंटचं जे कॉलेज आहे, म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये 2 कॉलेज आहेत, सांगलीचं वाचन कॉलेज आहे, कराडचं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. दोन्ही कॉलेजमध्ये माझ्या मेरिटप्रमाणे काय मला ॲडमिशन मिळालं नाही. त्या रांगेतून पुढं आलो. एक देवासारखा शिक्षक लास्टला होता, लास्ट टेबलला तो भेटला. पण तो असंच चांगला ॲडमिशन घेत नाहीस, काय झालं. तसं मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, गव्हर्नमेंटच्या दोन्ही कॉलेजच्या सीट फुल झाले, मला काही ॲडमिशन मिळालं नाही. मी चाललो तर ते देवासारखे मला म्हणजे ठीक आहे, दुसरीकडे तुला कुठं ॲडमिशन मिळालं तर चालेल का, कारण हे 2 कॉलेज इमिडिएटली फुल झाले. तर त्यांना आपल्या महाराष्ट्रात कुठेही भेटलं तर चालेल, पण माझी अटक मला गव्हर्नमेंटचं पाहिजे. पण डोक्यात एक होतं की गव्हर्नमेंटमध्ये फी कमी असते, प्रायव्हेटला फी खूप जास्त असते. तो शिक्षक तो जे होते अधिकारी त्यांनी पटकन सांगितलं की पुण्याचं एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये 2 शाखामध्ये 3 सीट रिकाम्या आहेत. पुणे युनिव्हर्सिटी वेगळं आहे, शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये कोल्हापूर साईड वेगळा आहे. तर ठीक आहे म्हटलं, काय आहे सांगा. तर ते म्हटले मेटलर्जीच्या 2 सीट आहेत आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंगची 1 सीट आहे. आता हे दोन्ही नाव मी पहिल्यांदाच ऐकले, कारण आजकाल आपण म्हणजे आता IT, सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स सगळं काही मुलांना माहिती, पण त्याला मेटलर्जी इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग हे पहिल्यांदाच ऐकलं होतं. पण एक थोडंसं लॉजिक लावलं मी की प्रोडक्शनची 1 सीट आहे, मेटलर्जीच्या 2 सीट आहेत. म्हणजे मेटलर्जीला कमी महत्व असेल, प्रोडक्शनला जास्त महत्व असेल, म्हणून मी प्रोडक्शनची ती 1 सीट उचलली. म्हटलं ठीक आहे, मला द्या प्रवेश. ते घेऊन घरी आलो. घरी येईपर्यंत मला हे माहिती नव्हतं की मला कुठल्या कॉलेजला, पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला, गव्हर्नमेंट कॉलेजला एवढंच माहिती होतं. पण नंतर जरासं त्याची शहानिशा केल्यावर कळालं की आज जे महाराष्ट्रामधलं 1 नंबरचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे की ज्याला आज CET असो किंवा जे टॉपर म्हणजे बरोबर मारतात त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी, अगदी अपघातानं मला त्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं होतं. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, म्हणजे COC ऑटोनॉमिक्स आहे. म्हणजे अगदी
तुम्ही सगळ्यात पहिल्याच्या नंतर विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग झाले, खूप मोठं कॉलेज आहे, त्या कॉलेजला मिळालं मला ऍडमिशन. पण आता त्याच्या पुढचा प्रश्न मी का सांगतो विद्यार्थ्यांना, की परिस्थिती प्रत्येकाला प्रत्येक टप्प्यावर अडचण अडीअडचणी निर्माण करत असते, पण हार नाही मानायची. ते लढत राहायचं, झटत राहायचं, तर तुम्हाला त्यात यश मिळू शकतं. तोपर्यंत मी कधी हार नाही मानली. प्रत्येक स्टेजला जिथं जिथं आलो मी त्या परिस्थितीशी सामना केला, लढत राहिलो, पुढे गेलो. गावाकडून पुण्याला जायचं, पुण्यामध्ये राहायचं, पुण्यामध्ये ते शिक्षणाचा खर्च कसा करावा, आमच्या शेअर मेंढ्या राखणाऱ्यांचं कुठून पैसे देणार. कुणीतरी सांगितलं की पुण्यामध्ये आमच्या तिकडचे तत्कालीन आमदार विलासराव पाटील मुंडाळकर यांचे बंधू ते पुण्यात राहत होते, त्यांच्याकडे जा. मी आणि भाऊ दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेलो. पुण्यामध्ये एक मोठ्या सोसायटीमध्ये ते राहत होते. बेल वाजवली, गावाकडून आले म्हटलं, त्यांनी पटकन आत घेतलं. गावाकडून आले मुलं, पहिलं त्यांना जेवायला घाला. आम्ही जेवलो. मग विचार गोष्टी कसं नोकरीसाठी किंवा कामाधंद्यासाठी लोक गावाकडून शहराकडे येतात असं त्यांनाही वाटलं. त्यांनी विचारलं, काय रे बाबा कशासाठी आला? तर मी सांगितलं की मला सीओपी मध्ये ऍडमिशन मिळालंय. तर त्या माणसाला एवढा आनंद झाला. ही वॉज अ रिटायर्ड कलेक्टर फ्रॉम द पुणे, पुण्याचा रिटायर्ड कलेक्टर. त्यांना एवढा आनंद झाला की त्यांनी आजूबाजूला 4-5 लोकांना माझ्या समोर फोन करून सांगितलं, अरे आमच्या गावाकडच्या नंदनाच्या पोराला सीओपी मध्ये ऍडमिशन मिळालं. त्या क्षणापासून मला त्यांनी त्यांच्या घरी ठेवून घेतलं. म्हणजे दत्तकच म्हणा, म्हणजे तुमच्या पाठीमागे आज तुम्हाला दत्तक घेऊन तुमच्या पाठीमागे एवढे महारथी उभे आहेत, तसं त्या एक माणसानं मला त्या क्षणापासून भावाला म्हणजे तुझ्या घरी त्या क्षणापासून मला त्यांनी त्यांच्या घरामध्ये ठेवून घेतलं. खूप मोठा व्यक्ती म्हणजे कलेक्टर सारखा, आज आपण तलाठी किंवा ग्रामसेवक बघतो कसे असतात, कलेक्टर सारखा माणूस, रिटायर कलेक्टर, पुण्याच्या ठिकाणी रिटायर झालेला माणूस, 2 बेडरूम हॉलच्या फ्लॅट मध्ये मारुती 800 त्यांची मुलाला वेस्पा स्कूटर. एकदम सामान्य माणूस, सामान्य जीवन जगणारा माणूस तिथं पाहिला. 4 वर्ष मी ज्यावेळेला त्यांच्या सहवासात राहिलो, 4 वर्ष मी इंजिनिअरिंग कॉलेज ते हडपसरला राहायचे. तिथून शिवाजीनगरला मी रोज सायकलने ये जा करायचो. संध्याकाळी घरी जायचो. ते जे जेवतील ते जे खातील ते मला जेवायला द्यायचे. थोडीफार त्यांची सेवा करायचो, पत्र लिहायचो, ते काय करता येईल त्यांच्यासाठी ते करायचं. पण त्यांच्यासारखा प्रामाणिक माणूस गव्हर्नमेंटमध्ये किंवा या शासकीय याच्यामध्ये मी आज तागायत माझ्या पूर्ण हयातीत पाहिला. आणि ते मला शिकता आलं जवळ. त्यांचा जो प्रामाणिकपणा, त्यांचं जे काय तेज याच्यावर होता, ते IAS गोल्ड मेडलिस्ट होते त्यावेळेचे. सो ते प्रामाणिकपणा किंवा धडाडी किंवा गोरगरिबांसाठी किंवा शिक्षणासाठी, जसं त्यांनी आमचा इतिहास किंवा आमचा काही संबंध नसताना आलेल्या क्षणापासून त्यांनी मला दत्तक घेतल्यासारखी घरी घेऊन घेतलं. त्या माणसाला मला जवळून पाहता आलं, त्यांचं काहीतरी गुण घेता आलं. आणि त्याच गुणाच्या जीवावर आज मी इथं शहापूरमध्ये गेली 20 वर्ष अगदी ताक मानले जातो. आयुष्यात आलेली माणसं अपघातानं भेटतात, अचानक भेटतात, पण खूप काही तुम्हाला देऊन जातात. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तिथून घरी तर त्यांच्या घरी जेवायला मिळायचं, पण त्यांना म्हणता येत नाही ना की मला दुपारचा पण डबा द्या कॉलेजला जाताना. त्यावेळेला 97ला युतीचं शासन होतं. फर्स्ट टाइम महाराष्ट्रामध्ये शिवसेना युतीचं शासन होतं. आणि 1 रुपये झुणका भाकर मिळाला. आमच्या शिवाजीनगर म्हणजे सीओपी कॉलेजच्या बाहेर शिवाजीनगर रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनच्या बाहेर झुणका भाकर केंद्र. मी रोज 2 रुपयाच्या 2 झुणका भाकर खायचो दुपारच्या. संध्याकाळी जाऊन त्यांच्या घरी जेवायचं. चहा प्यायला 5 रुपये 2 रुपये त्यावेळेला खिशात नसायचे. ते क्लबमध्ये किंवा कॅन्टीन मध्ये गेले नुसतं बसायचं फिरून यायचं, कारण ती आपल्याकडे पैसे नसायचे. का ती परिस्थिती सगळी जवळून पाहिली होती. त्या परिस्थितीची नेहमी जाणीव ठेवली. इंजिनिअरिंगला पण मी डिस्टिंक्शन पास झालो. पुढे 2 वर्ष मी इंजिनिअरिंग कॉलेजवरतीच लेक्चरशिप केली. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक रत्नागिरीला 1 वर्ष लेक्चरशिप केली. त्यानंतर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराडला 1 वर्ष लेक्चरशिप केली. पण त्यामध्ये थोडंसं म्हणजे मला असं अस्वस्थ होत होतं, कारण 3-4 तास लेक्चर घ्यायचे, पूर्ण दिवस रिकामा द्यायचा. आपण जे काही इंजिनियर झालोय किंवा आपण जे काही करतोय त्याचं फुल्ली युटिलायझेशन होत नाही असं कुठंतरी मनात वाटत होतं. आणि त्यानंतर मग मी प्रायव्हेट कंपनीत निवडलो. 2003 साली मला सातारलाच एका
छोट्याशा कंपनीत नोकरी मिळाली, 2 वर्ष अगदी प्रामाणिकपणे तरी काम केलं. त्यानंतर 2005ला शहापूरला आलो. गुजराती वाघेमध्ये तिथं काढवा मंदिरच्या तिथं राहत होतो. आटगावला कंपनी होती, गुजरात कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी आहे, सिंगापूर बेस्ड कंपनी आहे. तर त्यावेळेला खूप छोटीशी अशी कंपनी होती, गाड्यामध्ये चालू झाली. त्यावेळेला मी एक इंजिनियर म्हणून जॉईन झालो होतो. त्या इंजिनियरचा आज मी तिथं जनरल मॅनेजर आहे. जवळपास 500-600 लोक काम करतात. एक साधा इंजिनियर होतो, मी गावाकडून आलेला. काही इंग्लिश मालूम माहीत नाही, बोलता येत नाही. आज ही कंपनी आहे फॉरेनची. मालक लोक किंवा बाहेरची जी लोक आहेत त्यांना इंग्लिशमध्ये बोलावं लागतं. ते सुरुवातीचं आपल्या तोडकं इंग्लिश, पण जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं आणि प्रामाणिकपणा पाठीशी होता. एवढं मोठं जे काही उभं केलंय एक प्रामाणिकपणे उभं राहिल्यामुळं त्या मालकांनी एवढे इंजिनियर आले असतील, एवढी लोक गेली असतील, येऊन गेली असतील, कधी कुणाला अशी संधी मिळाली नाही जी संधी मला मिळाली. इंजिनियरचा मॅनेजर, प्रोडक्शन मॅनेजर, प्लॅन मॅनेजर, असिस्टंट जीएम, आता जीएम म्हणून 7-8 वर्ष झालं काम करतोय. अगदी प्रामाणिकपणे काम करायचं तर मग आपल्याला फळ ऑटोमॅटिक मिळतं. ते जे मालक होते सिंगापूरचे होते त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की संपत पैशाच्या पाठीमागं धावू नकोस. आणि त्यांना माहिती होतं, त्यांनी जग बघितलेलं आहे, सगळीकडे असं होत असतं. पैशाच्या पाठीमागं धावू नकोस, तू असं कार्य कर की पैसा तुझ्या मागे धावला पाहिजे. आणि हे सत्य आहे. त्यामुळं आयुष्यात मी म्हणजे हे फक्त तुम्हाला एक प्रेरणा ऊर्जा मिळावी ह्या हेतूनच सांगतोय. आयुष्यात तुम्हाला कितीही मोठ्या अडचणी आल्या का तुम्ही आज योग्य ट्रॅकवरती आहात, विद्यार्थी आहात, 10वीचे आहेत, 9वीचे आहेत, 8वीचे आहेत, पुढे जायचं आहे, आपल्याला शिकायचं आहे. शिक्षणानं परिस्थिती चेंज होत असते. कुणी म्हणून द्या मी गरीब आहे, मला जमत नाही, माझ्याकडे पैसे नाही, आम्हाला हे शिकायला परिस्थिती नाही. परिस्थिती ही वेगळी, परिस्थिती चेंज होत असते. फक्त तुमची जी जिद्द आहे, तुमची जी उमेद आहे ती तुमच्या कायम पेटत राहिली पाहिजे. तुमची ती धगधगत राहिली पाहिजे की नाही मला शिकायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, मला शिकायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे. ऑटोमॅटिकली पुढच्या वाटा मिळत जातील तुम्हाला. आणि तुमचे वाटाडे ऑलरेडी तुमच्याबरोबर प्रत्येकाला दत्तक घेऊन महारथी तुमच्या सोबत आहेत. आता आम्हीही जोडले गेलेलो आहोत. 2-3 वर्ष हे प्रयत्न करतायत माझ्याबरोबर, कंपनी बरोबर, जाणीव प्रतिष्ठान. बऱ्याच लोकांना आम्ही मदतही करतोय. पण या वर्षापासून नक्कीच आम्ही जाणीव प्रतिष्ठानच्या मागे राहील, जेणेकरून ऑटोमॅटिकली तुमच्या मागे येईल. कारण मला तेवढा वेळ मिळत नाही अशा